खंडागळे साहेब, आज भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होतील अशी चर्चा आहे आणि सुधाकर बडगुजर यांच्याबद्दल चर्चा सुरू होती, त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। पण असं आहे का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आला आहे का? स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला केवळ 7 महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे। बबनराव घोलप माजी मंत्री यांचंही नाव येत आहे, तसेच मनसेचे माजी महापौर आहे, 2 नावं त्यांची येत आहेत, तेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे। अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे। मी मुंबईला गेल्यानंतर जर पुढं चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढं जाईल, पण आत्तापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही आहे। मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे, तिकडे रायगड असो मुंबईचा भाग असो अनेक भागांना, तर पावसाळा सुरू झालेला आहे। काही पीक पाणी आपण जे उन्हाळी लावतो त्या उन्हाळीमध्ये लावताना जो आता साधारणतः जूनमध्ये पीक पाणी निघतं, जसं धान आहे, काही मिरची आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फळबाग आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बागायती पिकं आहेत, त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याही कॅबिनेटमध्ये आणि याही कॅबिनेटमध्ये नुकसान भरपाईचा आढावा काय काय आहे ते घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात। प्रत्येक कॅबिनेटमध्ये पाणी टंचाई, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चा होते आणि या आठवड्यात जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानाची भरपाई करण्याकरता शासन हे पूर्ण पुढाकार घेतं आणि जी नुकसान झालं असेल त्यांना पंचनामे करून नुकसान भरून देण्याची शासनाची भूमिका आहे। उमरेडमध्ये काही मायनिंग झोनमध्ये रस्ते खराब झाल्याची गोष्ट समोर आली, ती आपण त्वरित सिमेंट रस्ते संदर्भात निर्देश दिले, 80 कोटीचा रस्ता बनवता असं निर्देश मधात ABP माझानी संपूर्ण एक वस्तुस्थिती एका रस्त्याची मांडली होती। गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर दगडखान मुरुमखान यामुळे एक फार चांगला रस्ता उद्ध्वस्त झाला, त्यामुळे 12-13 गावांना जाण्याचा रस्ता नाही आहे। मी कालच हा रस्ता बजेटमध्ये प्रस्तावित केला आणि त्याला कारण 80 कोटी खर्च आहे, खूप मोठा खर्च आहे। मायनिंग फाउंडेशन किंवा जिल्हा नियोजन समितीतून तो होत नाही, त्यामुळे जुलैच्या अधिवेशनामध्ये हा रस्ता मंजूर करू बजेटमध्ये आणि दिवाळीपर्यंत या रस्त्याचं काम चालू होईल। पुढच्या वर्षी कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सरकार घेईल। जंगली जनावरांपासून गावाचं रक्षण मिळवण्यासाठी नवीन GR आणला जाणार आहे। हा, जंगली जनावरांसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या म्हणजे वनाला लागून असलेल्या जमिनी, बफर झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्याकडनं 50,000 रुपये एकरी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना धर्तीवर आम्ही घेणार आहोत। त्या ठिकाणी बांबूची लागवड, त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट करणार आहोत, जेणेकरून जे वाघाची शिकार होतात माणसं, जे शेती करता माणसं वावरात शेतात जातात, शेतकरी जातात, शेतमजूर जातात आणि त्यामुळं वाघ त्या ठिकाणी हल्ला करतं। जर या जमिनी बफर झोनमधल्या जमिनी किंवा वनामधल्या जमिनी ज्या खाजगी मालकीच्या आहे त्या जर सरकारने 50,000 रुपये एकरी घेतल्या तर पुढच्या काळामध्ये त्या जमिनीवर फॉरेस्ट लँड डेव्हलपमेंट म्हणजे ग्रासलँड डेव्हलपमेंट करू आणि सोबत बांबूचं डेव्हलपमेंट करू। आता लवकरच GR येतो आहे आणि सर्व बफर झोनच्या जमिनी आम्ही रेंटवर घेण्याची तयारी सुरू केली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।